धन्यवाद साहेब, धन्यवाद। यानंतर अख्खं विधान भवन हलवणारे सुरेश अण्णा धस माननीय आमदार यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन या मोर्चाला संबोधित करावं। या आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार संजयजी जाधव साहेब हे आता या मोर्चाला संबोधित करते आणि खासदार साहेबाच्या नंतर माननीय सुरेश अण्णा धस या मोर्चाला संबोधित करतील। कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्या हत्येनंतर उद्भवलेलं महाराष्ट्रातलं सगळं वातावरण, मित्रांनो लक्षात ठेवा, एखाद्या राजकीय वैमनस्यातून, जुन्या काहीतरी कौटुंबिक कलहातून, जमिनीच्या पैशाच्या व्यवहारातून, एखाद्या अनैतिक संबंधातून अशा घटना घडत होत्या पूर्वी, कधीतरी ते आम्ही ऐकत होतो। पण फक्त भाईगिरी करायसाठी जर एखाद्या निर्गुणपणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे माणुसकीचा खून झाला, हे लक्षात ठेवा। अशा स्वरूपाचे खून करून राजकीय पोळे भाजणारे हे लांब नाहीत, आपल्या शिवशेजारीच आहेत, हे लक्षात ठेवा। संतोष देशमुख असा पुन्हा होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घेणं हे आता काळाची गरज झालेली आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नाही, अशा स्वरूपाची परिस्थिती आहे मित्रांनो। ह्या ठिकाणी बऱ्याच राजकीय व्यक्त्यांनी, संतोषशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जीवनामधले, आपल्या ह्या सगळ्या कहाणीतले कटू सत्य ह्या ठिकाणी विषद केलेले आहेत। त्यानंतर सुरेश अण्णा बोलणार आहेत, जरांगे पाटील बोलणार आहेत। मला आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी विनंती एवढीच करायची आहे, ही वादळापूर्वीची शांतता आहे। मी बीडमध्ये मस्सा जोगला हे बोललो होतो, संतोष देशमुखच्या कुटुंबियाला भेटायला गेलो त्यावेळेसच मी म्हणलं होतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे, तुम्ही ह्याला हलक्यात घेऊ नका। माझी शासनाला एवढीच नम्र विनंती असणार आहे, आम्ही सगळेजण म्हणतो की ह्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, तुमच्या मताशी मी सहमत आहे, परंतु हे फाशी होण्यासाठी अगोदर चार्जशीट व्यवस्थित दाखल झालं पाहिजे। चार्जशीट मध्ये जर काही उणिवा असतील किंवा राजकीय दबावापोटी जर काही उणिवा ठेवण्यात आल्या तर आमच्या म्हणण्याला आणि आमच्या बोंबलण्याला अर्थ राहणार नाही, ही अवस्था ठेवा। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ह्या ठिकाणी मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे। मुख्यमंत्री साहेब, हे परळी बीड जिल्ह्यातलं हे महाराष्ट्रातलं एक सामान्य माणसाला त्रास देणारं केंद्र असं म्हणायला हरकत नाही। बिहारपेक्षा बिहारला बी लाजविल अशी परळी आहे, कारण परभणीला लागू नये म्हणून आपल्याला बी थोडं त्याचा जास्त अनुभव आहे। एकाही एमईसीबीचं बिल त्या ठिकाणचे हे महाभाग भरीत नाहीत। वाळूचे मोठे मोठे ह्यांचे क्रेशर आहेत, जी क्रेशर मधून वाळू काढतात, तिची रॉयल्टी भरत नाही, तिचं लाईट बिल भरत नाही, कोणाला पैशाचा काही संबंध नाही। एमईसीबीचं थर्मल आहे, तिथल्या राखेच्या बाबतीतला तेच विषय असेल। आमच्या गंगथडीच्या बाजूने पूर्ण वाळू उपसा केला जातो, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांना पैशानं मोहनी घातल्या आहे आणि पैशाच्या लालसेपोटी हे माणुसकी हरून बसलेल्या अवलादी ह्यांना आता ह्यांची जागा दाखवणं हे आता तुमचं आमचं कर्तव्य झालं। आम्ही शांत आहोत, संयमी आहोत, हे इथपर्यंत ठीक आहे, पण जर अशीच घटना जर होत राहिली तर आम्हाला संयमी म्हणून घेण्याचा अधिकार उरणार नाही। आम्हाला बी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, हे बी लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की ह्या ठिकाणी चार्जशीट होणार, हे चार्जशीट चांगल्या